महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून प्रतापगड किल्ल्याच्या सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी सध्या सुरू आहे। काही दिवसापूर्वी नवराष्ट्राच्या माध्यमातून बातम्या देखील लावण्यात आल्या होत्या की जे प्रतापगडवरील जे बुरुजाचे काम सुरू आहे ते मोठ्या प्रमाणात नीटतुष्ट त्याच्याचं काम सुरू असल्याचं एकूणच आपण बातम्या लावलेल्या दरम्यान त्याच बातम्यांची दखल घेत मंत्री शंभूराज देसाई हे सध्या पर्यटन खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी प्रतापगड याची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रत्येक किल्ल्याचं काम ते या ठिकाणी स्वतः या ठिकाणी पाहताना मिळत आहे। सध्या आपण बघतोय की अधिकाऱ्यांसोबत त्यांची बातचीत सुरू आहे, कशा पद्धतीने काम सुरू आहे, कशाचा उपयोग या ठिकाणी या कामामध्ये करता येईल या ठिकाणी संपूर्ण रेखाजोखा आहे। या ठिकाणी पालकमंत्री शंभूराज देसाई आपल्याला येताना पाहायला मिळतात। आपल्यासाठी बोलण्याबरोबर शंभूराज देसाई साहेब काय सांगाल, सध्या तुम्ही पाहणी करताय या संपूर्ण गडाची, कशा पद्धतीने काम सुरू आहे? किल्ले प्रतापगड संवर्धनाच्या कामाची आज मी या ठिकाणी पाहणी केली आणि या कामाच्या दर्जा बाबतीत आवश्यक त्या सूचना मी आर्किओलॉजी डिपार्टमेंटला आणि काम करणाऱ्या एजन्सीला दिलेल्या आहेत। हे काम दर्जेदार करण्याचा पहिल्यापासूनच आमचा प्रयत्न आहे। आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मला या कामावर विशेष लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे, कारण आदरणीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना हे प्रतापगड प्राधिकरण स्थापन झालेलं आहे आणि क्वालिटी मेंटेन करायचं काम हे आम्हा सगळ्यांचंच आहे। निश्चितच 300 वर्षापूर्वी असणारा प्रतापगड हा आत्ताच्या काळात संवर्धन करणं आणि तसा लोकांच्या समोर आणणं ही आमचं प्राथमिकता आहे आणि त्याप्रमाणे सर्व यंत्रणा तशा पद्धतीचं काम करतात। नक्कीच, मात्र संपूर्ण जे काम सुरू आहे ते गेल्या वर्षभरापासून सुरू आहे। काही काम एकदम उत्तम पद्धतीने करण्यात आलंय, मात्र काही ठिकाणी बुरुजाला तडे गेलेलं पाहायला मिळत आहेत, काम नितुष्ट झालेलं पाहायला मिळतं। याची माहिती घेतली, आर्किओलॉजिकल पुरातत्व विभागाचे अधिकारी सुद्धा माझ्या बरोबर आहेत, त्यांनाही मी विचारलं। त्यांचं म्हणणं असं आलं की चुन्यामध्ये केलेलं काम 4-8 दिवसात लगेच जर तिथलं चुना हाताने काढायचं म्हटलं तर ते काढतात आणि मग ते ढिसूळ होतं काम। क्युरिंग पिरियड जो असतो, म्हणजे जसं एखादा सिमेंट कॉन्क्रीटचा स्लॅब टाकला तर त्याला 3 आठवड्याचा 20 दिवसाचा क्युरिंग पिरियड आहे, तसं ह्या चुन्याच्या कामाला थोडा क्युरिंग पिरियड जास्त आहे, तो दिला पाहिजे। कारण आता जे गेल्या वर्षी झालेलं काम आहे बुरुजाचं, झेंडा बुरुजाचं, ते आम्ही बघून आलो, त्याला कुठेही काही झालेलं नाही, उलट ते टन काय मजबूत आहे काम। त्यामुळे थोडा ते त्यांच्या सुद्धा ज्या काही गाईडलाईन आहेत आर्किओलॉजी डिपार्टमेंटच्या, त्या सुद्धा स्थानिक ग्रामस्थांनी सुद्धा आणि पर्यटकांनी सुद्धा त्या पाळल्या पाहिजे। नक्कीच, आता संपूर्ण प्रतापगड किल्ल्याचं काम सुरू आहे, अजिंक्यतारा किल्ल्याचं काम सुरू आहे, मात्र अजून देखील काही गड किल्ले आहेत महाराष्ट्रातले ते अजून सुशोभीकरणापासून वंचित आहे। त्याच्याकडे कसं पाहताय आणि त्याचं काम कधीपासून सुरू करताय? हा तसा पाहिलं तर हा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुरातत्व विभागाकडचा हा किल्ल्यांचा विषय आहे। आता हे प्राधिकरणाचा मी सह अध्यक्ष आहे, या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, म्हणून या ठिकाणी मी विशेष प्रयत्न किंवा विशेष लक्ष आम्ही सगळ्यांनी इथं दिलेलं आहे। इतर किल्ल्यांच्या बाबतीत सुद्धा सरकार निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी जे जे करावं लागेल ते हे महायुतीचं सरकार मान्य फडणवीस साहेबांच्या, मान्य शिंदे साहेबांच्या आणि मान्य सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही करू। नक्कीच, एक प्रतापगड किल्ला म्हटल्यानंतर एक महत्वाचं आकर्षण म्हणजे अफजलखान कबर। या अफजलखान कबर जे आहे ती महाराष्ट्रातील पर्यटक असेल किंवा शिवप्रेमींसाठी खुली करण्यात येणार आहे काय, संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न आहे। या बाबतीतला शासनाचा धोरणात्मक निर्णय झालेला नाही। शासन स्तरावर मान्य मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय या बाबतीतला काही धोरणात्मक निर्णय घ्यायचा असतील तो घेतील। नक्कीच, एक निर्णय तुम्ही घेतला होता कबर पाडण्याचा, आता हा निर्णय ऐतिहासिक निर्णय तुमच्याकडून येईल असं संपूर्ण बरं का, कबरीच्या बाजूचं अतिक्रमण जे होतं आणि जे कोर्टानं अतिक्रमित म्हणून शाबित केलं होतं ते हटवलेलं आहे। त्यामुळं असा कुठेही कोणाच्या भावनाशी खेळायचा काही प्रश्न नव्हता। आता आमचा पर्यटन विभागाचा प्रयत्न असा आहे की ज्या ठिकाणी हा शिवप्रताप दिनाचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवला त्या दिवशीचं कसं चित्र होतं 300 वर्षापूर्वी, म्हणजे प्रतापगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज वास्तव्याला होते, तुळजाभवानीचं दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराज अफजल भेटीला गेले, अफजल खानाने दगा करायचा प्रयत्न केल्यावर त्याचा वध केला, हा सगळा इतिहास जिथं ते पर्यटन विभाग एक गॅलरी बनवतंय तिथं लाईव्ह AI टेक्नॉलॉजीचा वापर करून ते कसं लाईव्ह लोकांना बघता येईल आत गेल्यानंतर की कसा त्या दिवशीचा शिवप्रताप दिनाचा इतिहास घडला, तो माझ्या पर्यटन विभागाचा एक प्रयत्न आहे
पण ती अजून प्राथमिक कल्पना आहे. अजून या बाबतीत मला माननीय मुख्यमंत्री महोदयांशी, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करायची आहे. त्या दोघांनी, त्या तिघांनी जर मला संमती दिली तर आमचा पर्यटन विभाग शिवप्रताप दिनाचा तिथं इतिहास AI च्या माध्यमातून त्या गॅलरीमध्ये पर्यटकांना दाखवायचा प्रयत्न करेल. धन्यवाद. एकूणच आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती दर्जेदार काम त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि संपूर्ण कामावरची पाहणी जी आता पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली पाहायला मिळते. एकूणच AI द्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवप्रताप हा संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न देखील पुढच्या भविष्य काळात करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्याला दिलेली पाहायला मिळते. ओमकार सोनाले, नवराष्ट्र, प्रतापगड, सातारा.